छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऐन व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशीच एक क्रूर घटना समोर आली आहे। शनिवार रोजी एका तरुणीचा मृतदेह गळा आवळून पुरलेल्या अवस्थेत खड्ड्यात सापडला। यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत। पहा काय आहे नेमका प्रकार। झालं असं की छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकीला काळी फासणारी घटना घडली आहे। जालना येथील एका तरुणीचा गळा आवळून तिचा खून दायगाव रोडवरील शेतात असणाऱ्या घरात खड्डा खोदून त्यात नग्न अवस्थेत पुरला। शुक्रवारी 15 फेब्रुवारीला शिल्लेगाव पोलिसांनी जालना कदीम पोलिसांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला। दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की जालना येथील तरुणी ही विवाहित युवती छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सादात नगर येथील दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती। मात्र तिचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाशी झाला होता। मात्र त्यांच्यात वारंवार वादविवाद होत असल्यानं ती जालना येथे आई वडिलांकडे राहत होती। त्यामुळे ती दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेने अपडाऊन करत होती। ती नियमितपणे रेल्वेने जात असताना जालना येथे घरी न पोहोचल्याने तिची आई यांच्या फिर्यादीवरून मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला। मी पोलीस निरीक्षक सलीम चौस, शिल्लेगाव पोलीस स्टेशन, गंगापूर तालुका। माझ्याकडे आज जालना पोलीस स्टेशन, जालना जिल्ह्यातील कदीम नगर पोलीस स्टेशनचे पोलीस आले होते। PSI श्री नागरे साहेब, त्यांनी आम्हाला पोलीस मदत मागितली। त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक मिसिंगची तक्रार होती। एक अनामिका, मी नाव घेत नाही, अनामिका सांगतोय, तर तिची मिसिंगची तक्रार होती। तिच्या शोधात त्यांनी मागच्या 5-7 दिवसात जे प्रयत्न केले होते त्यांचा व्यू इथं लासूरला येऊन थांबला तपासाचा। मग त्यांना जे योग्य ती कायदेशीर मदत आम्ही केली। त्या ठिकाणी त्यांनी एक संशयित व्यक्ती थांबलेला होता, त्या व्यक्तीने दाखवलं या ठिकाणी सदर अनामिकेला पुरलेला आहे। आणि ॲक्च्युअली त्यांनी ते घटनास्थळ दाखवल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब, वैद्यकीय अधिकारी, आमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समक्ष त्या ठिकाणी खणण्यात आलं। खणण्यात आणल्यानंतर ती अनामिका मला मिळून आलेली आहे। वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा वैद्यकीय पंचनामा शवविच्छेदन करून आम्हाला अहवाल देत आहेत। त्यानुसार मयताचे जे नातेवाईक आहेत ते तक्रार देत आहेत। त्यानुसार पुढील गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत। जालना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील इरफान शेख जहागीरदार याच्यासोबत असल्याचे निष्पन्न झाले। ही बाब लक्षात येताच तरुणीच्या आईनं लासूर स्टेशन येथील पोलीस ठाणे गाठले असता इरफान याने त्याच्या इनामी जमिनीत असणाऱ्या घरात मृत तरुणीला खड्डा करून पुरले होते। ते ठिकाण दाखवले असता ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिकांच्या मदतीनं 6 तारखेला पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला। दरम्यान मयत तरुणीच्या आईच्या जबाबानुसार जावई, सासू सासरे यांच्या सांगण्यावरून इरफान शेख राहणार लासूर स्टेशन याने तरुणीला लासूर स्टेशन येथे बोलावून घेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला व तिचे प्रेत कुणास दिसू नये म्हणून त्याच्याच पत्र्याच्या रूममध्ये खड्डा करून दफन करून पुरावा नष्ट केला, असा जबाब शिल्लेगाव पोलिसात दिला आहे। दरम्यान शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी हजर होते। या ठिकाणी मृत महिलेचे नातलग व पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती। मात्र पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात होता। या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये।